आला आला राजपालचा भव्य मान्सून सेल आला. सिंथेटिक साड्या फक्त 99 रुपयांपासून, काठपदर पैठणी साड्या फक्त 299 रुपयांपासून, कुर्ती पंजाबी ड्रेसवर आकर्षक ऑफर्स, पुरुषांसाठी शर्ट पॅन्ट जीन्सवर खास सवलत, लहान मुलांचे फॅशनेबल कपडेही कमी किमतीत, ब्लँकेट, डोअरमॅट, टॉवेल, शर्टिंग, सुटिंग आणि बरेच काही 30% ते 70% घसघशीत सूट. संपूर्ण कुटुंबाच्या खरेदीसाठी एकच ठिकाण, HM राजपाल, येवला रोड, कोपरगाव. कमी किंमत, उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची अखंड परंपरा. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठीच. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीत झालेल्या कथित लुटीच्या घटनेचे तीव्र पडसाद आता कोपरगावात उमटलेत. या कथित लुटीचा निषेध करण्यासाठी आणि राम मंदिराचं पावित्र्य जपण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कोपरगाव येथील श्रीराम मंदिरात भव्य रामरक्षा महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे शहरात सुरू असलेल्या पावसाची तमा न बाळगता शेकडो रामभक्त आणि शिवसैनिक या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. शिवसेना शहरप्रमुख गगन हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडलं. याप्रसंगी माजी जिल्हा प्रमुख बाळासाहेब जाधव आणि संपर्क प्रमुख मनोज कपोते यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीराम मंदिरात महाआरती संपन्न झाल्यानंतर उपस्थित शिवसैनिकांनी आणि भाविकांनी मंदिर परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. राम मंदिराच्या पावित्र्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देत या कथित घोटाळ्यातील दोषींवर तातडीनं आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. या आंदोलनाप्रसंगी शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. निर्भीड न्यूज, योगेश डोखे, कोपरगाव. जय श्रीराम. आज कोपरगाव शहरामध्ये शिवसेनेच्या वतीने आज आम्ही प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिरामध्ये येऊन या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आरती केलेली आहे. आरती करण्याचं कारण असं होतं, आमच्या मनामध्ये तर राम आहेच, ते आम्हाला दाखवायची गरज नाही. कारण की हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी तसेच पक्षप्रमुखांनी उद्धव साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे का हाताला काम आणि मनामध्ये राम याच ध्येय धोरणावरती आम्ही चालणारे शिवसैनिक आहोत. खरं तर बघायला जर गेलं तर आमचं हिंदुत्व हे आम्हाला सर्टिफिकेट द्यायची कोणाची गरज नाहीये. हिंदुत्व हे फक्त कोणी एका माताने जर लावून ठेवलं असेल तर फक्त शिवसेनेने लावून ठेवलेलं आहे. आणि ज्या वेळेस बाबरी मस्जिद पाडली गेली होती त्यावेळेस बाकीचे सगळे शेपूट घालून पुढे काय होते, त्यावेळेचे हे स्वतःला बुरखा घातलेले जे स्वतःला म्हणतात आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहे, ते हिंदुत्ववादी गेले कुठं? आज एवढा मोठा डल्ला आज श्रीरामांच्या त्या मंदिरामध्ये अयोध्येमध्ये टाकलेला आहे या बीजेपीने, तरी सुद्धा आज कोणी बोलायला तयार नाहीये, कोणी आज त्याच्यावरती भाष्य करायला तयार नाहीये, रस्त्यावरती उतरायला कोणी तयार नाहीये. कुठं गेलं तुमचं हिंदुत्व? म्हणजे तुमचं हिंदुत्व फक्त हे श्रीरामाचे पैसे खाण्यापुरतंच आहे का? हा खूप मोठा विषय आहे. याच्यामध्ये सगळ्यांनी जो खरंच हिंदुत्वाचा ज्याचं रक्त सळसळ करत असेल ना, ज्याला खरंच वाटत असेल ना, जो खरंच राम भक्त असेल ना, तर त्याचं रक्त सळसळच पाहिजे, तो रस्त्यावरती उतरलाच पाहिजे. नाहीतर तुम्ही बीजेपी भक्त बनू नका. बीजेपी भक्त जे आहे ते घरामध्ये बसलेले आहे आणि आम्ही आमचं हिंदुत्व ज्या वेळेस दाखवायची गरज आहे, ज्या वेळेस दाखवायची गरज येते त्यावेळेस हे शिवसेना भक्त रस्त्यावरती उतरती, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि शिवसेना एकमेव पक्ष असा आहे का धर्माच्या नावावरती किंवा श्रीरामांच्या नावावरती राजकारण आम्ही करत नाही. पण आमचं रक्त सळसळलेलं आहे, आमच्या श्रीरामाचे पैसे यांनी खाल्लेले आहे, त्यांनी सगळे पैसे जे आहे ते खासदार आमदार फोडण्यासाठी वापरलेले आहे. आमचा यांच्यावरती सरक आरोप आहे आणि यांनी सिद्ध करून दाखवा. जर कधी यांनी चोरी केलेली नसेल तर यांनी ते सिद्ध करून दाखवा. ते सगळे पैसे त्यांनी जनते पैसे आणून दाखवावं. सगळ्यात पहिलं उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी 1 करोड रुपये देणगी त्या ठिकाणी दिलेली आहे. कोणी दिली नव्हती त्यावेळेस, फक्त पक्षप्रमुख श्रीमान आदित्य साहेब उद्धव साहेबांनीच त्या ठिकाणी 1 करोडची देणगी सगळ्यात आधी दिली होती त्या ठिकाणी. त्याच्यामुळं माझं फक्त एवढंच म्हणणं आहे का ज्या वेळेस धर्मावरती श्रीरामावरती अन्याय होईल त्यावेळेस शिवसेना ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतोय थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय श्रीराम. दक्षिणे लक्ष्मणेश वामे जनकात्मज पुरतो मारुतिर्यश्च संबंधे रघुनंदनम. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रभू रामचंद्राची आरती सुरू आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेली कित्येक वर्षापासून प्रभू रामचंद्र हे एक प्रकारे कारागृहात होते आणि आपण आपल्या
आयतीमध्ये आपण आपल्या डोळ्याने प्रभू रामचंद्राची जी मुक्तता झालेली आहे, अयोध्येमध्ये सुंदरसं असं राम मंदिर बांधलंय आणि आज संपूर्ण भारतातील जगभरातील लोक तिथं येत आहेत, प्रभू रामचंद्राचं दर्शन घेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये अनेक लोक श्रद्धेपोटी प्रभू रामचंद्राच्या चरणी दान धर्म करत आहेत. वास्तविक जेव्हा मंदिराचं काम चालू होतं, काही वर्षापासूनच हे आंदोलन चालू असताना कित्येक तरी दान केलेल्या लोकांनी, दान धर्म केलेल्या लोकांनी, कुणी चांदीच्या विटा दिल्या असेल, कुणी सोन्याच्या विटा दिल्या असेल, कुणी हिरे माणिक मोती असल्या या विटा जवळजवळ 1200 विटा या प्रभू रामचंद्राच्या चरणी अयोध्येला लोकांनी दान केलेलं आहे. आणि आजची परिस्थिती बघता त्या सर्व 1200 विटा या चोरी गेलेल्या आहेत. लक्षात. आणि आता काही दिवसापूर्वी या प्रभू रामचंद्राच्या तिथं जे लोकांनी दान धर्म केलेले आहे त्या दानपेटीतील काही रक्कम त्या रक्कमेवरती डल्ला या लोकांनी मारलेला आहे. नेमकं मला हे काही समजत नाही. मग हे राम मंदिर याच्यासाठी बांधलं, भगवंतांनी तुम्हाला याच्यासाठी ते करायला लावलंय का? खरं तर पूर्वी साधू संत सांगायचे का देवाचं खाऊ नये, भावाचं खाऊ नये आणि गावाचं खाऊ नये. खरं तर माझ्या भाषेत सांगायचं जर झालं तर देवाचं म्हणजे आपलं ते, गावाचं म्हणजे या देशाचं राज्याचं, भावाचं म्हणजे जे कोणी मित्र पक्षी असेल, आपले सहकारी असेल, आणि देवाचं म्हणजे प्रभू रामचंद्र भगवान. आणि यांना भावाचं पुराण, गावाचं पुराण, देवाचंही पुराण नेमकं चाललं काय? तुम्ही काय भाषणातून झालं काय? तुम्ही अख्खा देश लुटून खाला, शेतकरी देश धडीला लावला, महागाईचा भस्मासुर वाढला. नेमकं चाललं काय? मी भगवंताला एकच सांगेल, या लोकांना सद्बुद्धी दे. अरे नका रे हे करू, नका हे करू, नरकात जावे लागेल तुम्हाला. देवांची जर पैशाची लूटमार करत असेल, देवाच्या पैशावरती दान धर्म केलेल्या पैशावरती तुम्ही जर डल्ला मारणार असेल, तुम्ही नरकात जाल. एवढं बोलतो आणि थांबतो. जय श्रीराम. हजारो कारसेवक शिवसैनिकांच्या बलिदानानंतर जे भव्य दिव्य असं राम मंदिर हे संपूर्ण देशाचं हिंदू अस्मितेचं प्रतीक मानलं जातं. आणि त्यासाठी वंदनीय शिवसेना प्रमुखांनी काय दिलं, काय योगदान दिलं हे आपण काही सांगण्याची गरज नाही. परंतु ज्या ज्या वेळेस राम मंदिराच्या संबंधी कुठलेही प्रश्न असत त्या वेळेस शिवसेना त्वेषानं मैदानात उतरलेली आहे. जसं सत्ता आली, सत्ता आल्यानंतरून मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे हे आंदोलन वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने सदैव पक्ष प्रमुखांनी अयोध्येला गेले शिवसैनिकांना घेऊन, आणि तिथे जाऊन ललकारी दिली पण तुम्ही मंदिर कधी बांधणार आता सांगा. सत्तेवर तर येऊन बसले पण मंदिर का बांधत नाही. त्या आंदोलनानंतरून त्याचा इफेक्ट असा झाला की सगळा देश खडबडून जागा झाला. आणि आज पुन्हा एकदा महाआरतीचं नियोजन पक्षाच्या वतीने याच्यासाठी केलं की ज्या श्रद्धेने आपण प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रति अस्मिता घेऊन अयोध्येमध्ये आज प्रत्येक घराघरातून देशातून साधारण सर्वसामान्य काबाड कष्ट करणारा आहे माणूस, त्याला एक अस्मिता तयार झाली का आता आपण अयोध्येला गेलं पाहिजे. तो गेला म्हणजे 2 रुपये त्या दानपेटीत टाकतो. परंतु या सरकारने 1 रुपया भरून नेमलेला जो ट्रस्ट आहे तो ट्रस्ट या सरकारच्याच आशीर्वादाने कितीतरी मोठी लूट करत आहे. आणि ही लूट ही देशाची माणसांची झाली पण आता देवाची सुद्धा लूट या धर्माच्या नावाखाली चालू करायला. असं हिंदुत्व शिवसेनेला मान्य नाही. शिवसेनेचं हिंदुत्व हे या मातीचं रक्षण करणार आहे, ही वंदनीय साहेबांची शिकवण आहे. म्हणूनच आज हे आंदोलन जे आहे या आरती करून पुन्हा एकदा हिंदूंना जागृत करून आम्हाला हे तुमचं असलं हिंदुत्व मंदिराचे पैसे खाणारं मान्य नाही आणि यांना पाठीशी घालणारे कोण आहे हे सांगायची गरज नाही. या देशाचे राज्यकर्ते जाणीवपूर्वक या लोकांना त्यांनीच नेमलेले माणसं आहेत. त्यामुळे या लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि राहिला प्रश्न हिंदुत्वाचा, हिंदुत्वासाठी शिवसेना सदैव रस्त्यावर राहील आणि चिरकाल जोपर्यंत हिंदू आहे तोपर्यंत शिवसैनिक हा हिंदू म्हणूनच जगणार आहे. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
उज्ज्वल भविष्यासाठी योग्य कॉलेजची निवड करताय? मग आपल्या कोपरगावातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची 62 वर्षांची परंपरा असलेल्या KJ सोमय्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आजच प्रवेश निश्चित करा. कला वाणिज्य विज्ञान, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, AI अँड ML, डेटा सायन्स यांसह विविध पदवी अभ्यासक्रम उपलब्ध. तसेच MSc, MCOM, MA आणि PhD संशोधन केंद्रांची सुविधा. 300हून अधिक विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट्स, अनुभवी प्राध्यापक वर्ग, आधुनिक प्रयोगशाळा, स्वतंत्र वसतिगृह आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य. KJ सोमय्या कॉलेज, कोपरगाव. शिक्षण, गुणवत्ता आणि यशाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क 82 82 82 45 88. आजच आपला प्रवेश निश्चित करा.